जे मनुष्याला एखादं पद भेटलं, आपली एखाद्या ठिकाणी ओळख आहे आणि त्या ठिकाणी जर आपल्या मित्रांना परिवाराला पुढे नेलं तर आपल्या मनात एक असं असतं की यांची जास्त तिथं ओळख नाही झाली पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त ओळख नाही झाली पाहिजे. माझा अनुभव सांगतो. मला कुणाल भाऊंनीच जे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचं अतिशय महत्वाचं पद दिलं आणि आम्हा सर्व नगरसेवक तसे पदाधिकाऱ्यांना कुणाल भाऊंनी भाऊ विधान भवनात मंत्र्यांशी ओळख करून न्याय दिलं. माझ्या अंगावर काटा येऊन राहिला. भाऊ बाजूला राहिले आणि दादा भोसे असो, स्वतः एकनाथ शिंदे साहेब असो, आमच्या पक्षाचे सर्व सगळ्यांशी मन खुलास बोलायला लावलं, आमच्या ओळखी करून दिल्या, सर्व झालं. ज्या वेळेस विधान भवनात गेलो तर मध्ये जास्त लोकांना एंट्री नाही राहत. तिथं मागं भानगडी झाल्यापासून मोजक्या लोकांना आमदार साहेबांच्या पत्रात फक्त 2 जण जाऊ शकतात. तर त्या ठिकाणी आम्हाला 2 जणांना आम्ही मध्ये गेलो, बाकीच्या मित्रांना काही बाहेर राहिले. भाऊ त्या ठिकाणी तुमची जी तळमळ चालली होती, एक साधारण जो मुलगा जसा वागतो त्या पद्धतीने कुणाल भाऊ इतकी का बाहेरचे जे आपले पदाधिकारी राहिलेले आहे, या आमदाराला भेट, त्या आमदाराला भेट, सभापतींचं लेटर घे आणि त्यांना मध्ये आणण्यासाठी त्यांचे इतके प्रयत्न चालू. त्याच वेळेस किशोर भाऊ स्वतः दरवाजापाशी गेले पदाधिकाऱ्यांना आणायला आणि माझे फोटो घ्यायचे होते तिथं काही मंत्र्यांसंग. मी म्हटलं फोटो कसे घ्यावा, तुम्हाला सांगतो कुणाल भाऊ द्या तो मोबाईल माझ्याकडं. आणि कुणाल भाऊ मी म्हटलं नाही भाऊ ते अरे म्हणे मला हेच काम असतं, मी कोणाला इथं घेऊन आलो ना, त्यांचे फोटो मी स्वतः काढतो. हा अतिशय मला माझ्यासाठी अनुभव आगळा वेगळा होता. जो मनुष्य, जो व्यक्ती, जो युवा आज इतक्या मोठ्या पदावर, इतक्या मोठ्या उंचीवर, इतक्या साधन संपत्ती सामग्री परिवारातला तो मुलगा जर इतरांसाठी आपल्यासाठी इतकी मरमर करतो, असा जो आपला मित्र येवल्यातील युवकांसाठी तळतळ करणारा आणि असा हा सोज्वळ, अतिशय सुंदर, अतिशय देखणा, सर्वांचा आवडता, निर्व्यसनी माझ्या मित्राला आपल्या कुणाल भाऊला कुठलंही व्यसन नाही. ते कुणाल भाऊ का म्हणून नाही भावी येवल्याचे आमदार व्हावा हे मी तुम्हाला विचारतो. सांगा कोणाची इच्छा आहे कुणाल भाऊ येवल्याचे भावी आमदार झाले पाहिजे? त्यांनी वर बोट करा. भाऊ कॅमेरावाले 1 मिनिट कॅमेरा फिरवा. कॅमेरा इकडं सगळ्यांनी तुम्ही कॅमेरा फिरवा आणि पहा आमच्या तुमच्या मनातला भावी आमदार हा माझा मित्र अतिशय सोज्वळ मनाचा आहे, अतिशय दिलदार मनाचा आहे. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.